ये हो रहा है ना tarik kemana Putih? भारतीय प्रजासत्ताक दिनाची पूर्ण बँकच्या धूमधाम पालकमंत्री महोदय परेडचं निरीक्षण करणार आहे. एकूण 12 प्लाटून यामध्ये सहभागी आहेत.
संपूर्ण परेडचं निरीक्षण या ठिकाणी पालकमंत्री महोदयांकडून होत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नुकताच पालकमंत्री महोदय माननीय नामदार श्री संजय शकुंतला पांडुरंगजी शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभहस्ते संपन्न झालेला आहे. आणि आपली जबाबदारी आहे. या जबाबदारी आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाडून निभावत असतो. यातूनच आपल्या लोकशाही बळकट करत असतो. या संविधानाचे महती आपण घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो. आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे या राज्याचा समर्थपणे गाडा चालवत आहे. आपण पाहिलं असेल गेल्या एक वर्षभरामध्ये लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, इतर आंदोलनं असतील, या सर्व बाबी हाताळताना प्रशासनाची भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ या ठिकाणी बेरगी मैदानात संपन्न होत आहे. संपूर्ण परेडचं निरीक्षण करून पुन्हा एकदा मंचाकडे माननीय मंत्री महोदयांचं, पालकमंत्री महोदयांचं आगमन हे मंचाकडे होत आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ये भारत देश है मेरा. मंगलमय सुंदर वातावरणामध्ये आजची ही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि म्हणून म्हणतात, मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देशा, आठवत व नित्य असो हृदयी गुरु वचन ठसो. शुभ अमोल ठेवा देश सेवा, देश सेवा. देशापरी आपलं प्रेम, आपलं कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या आहुतींमुळे आजचा हा स्वातंत्र्य दिनानंतरचा प्रजासत्ताक दिन हा आपण मोठ्या डौलानं, दिमाखानं इथे साजरा करत आहोत. कृषी, उद्योग, पणन, जलसंपदा या सर्वच क्षेत्रांमध्ये भारत देशानं प्रगती केलेली आहे. आणि म्हणून विश्वगुरु होण्याच्या मार्गावर असलेला भारत देश याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा मंचाकडे माननीय पालकमंत्री महोदय. आपण पाहत असाल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आबालवृद्ध असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, या सर्वांना काही ना काही प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतःचं प्रॉडक्ट सुरू केलं, त्याबद्दल सन्मान करण्यात येत आहे. कालिंदी जाधव, माननीय नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब यांना जयश्री सोनकवडे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर या संविधानाची प्रत देऊन सन्मानित करत आहेत. या ठिकाणी पुढची नावे मी वाचती आहे. भारतीय संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येतो.
सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. माझ्या आयुष्यातला हा पहिला झेंडावरचा कार्यक्रम, परंतु एक नवीन आशा घेऊन, एक जबाबदारी घेऊन मला या जिल्ह्यासाठी काही करायचं आहे, हा एक आशावाद मनामध्ये आहे. मी माझ्या भाषणातही सांगितलं, पाण्याचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असतील, जिल्ह्याचा विकास असेल, त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे असं मी आव्हान सर्वांना केलं आहे. हे एकट्याचं काम नाही, प्रशासन काम करतंय किंवा लोकप्रतिनिधी काम करतोय असं नाही, तर सर्वसामान्याचा सहभाग त्याच्यात असला पाहिजे, ही भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केला. यावर्षीचा 1200 कोटीचा आराखडा आम्ही सादर करतोय आणि इतर माध्यमातून सुद्धा केंद्राच्या साहाय्याने या शहरामध्ये जेवढे काही पैसे आणता येईल, निधी आणता येईल, त्यामुळं या शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे, हा माझा मानस आहे. पण तुमच्यातला खैरे साहेबातला सामाजिक प्रश्न मिटला असं वाटतंय, कारण दोघं एकमेकांना बघून हसलात नाही तर खैरे उठून उभे राहिले आणि चक्क गेले नाही. ते तुम्हाला कानमंत्र दिला देखील असं देखील म्हटले ते. त्यांचं मन परिवर्तन झाल्याचं दिसतंय. ते म्हणाले की संजय शिरसाट घटनाबाह्य पालकमंत्री नाहीत, हा रेग्युलर आहेत. पालकमंत्री असं म्हणतात. खैरे साहेबांनी जे काही ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल. मी अनेक वेळा सांगतो, राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील, परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि याचं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय त्यांना आलेला आहे, म्हणून ते आजही झेंडावंदनला होते आणि शेवटपर्यंत बसले, त्यांचे मी आभार मानतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील तुम्हाला काही चर्चा केली, तुमच्या भाषणाबद्दल काहीतरी वक्तव्य केलं त्यांनी, नेमकं काय झालं? राजकारणाचे संकेत आहेत, हां आता कळेल हळूहळू, आगे आगे देखो होत आहे क्या. तोडून सांगाल का येणार आहेत का ते पुढच्यावर पण त्याच्याबद्दल आजच्या दिवशी हे चांगला दिवस आहे, त्याच्यावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही. बरं, खैरे साहेब म्हणाले मी ज्येष्ठ आहे, मी त्यांना कानमंत्र दिलाय. काय दिलं त्यांनी? मला कानमंत्र दिलाय, मी त्यांना कानमंत्र दिलेला आहे. छोडो कल की बात पुरानी, नए दौर से मिलके लिखेंगे नई कहाणी. तुमचं भाषण सुरू असताना अंबादास दानवे ज्या तुमच्या पुतळ्याचा विषय घेतला, बघून हसलेत ते, त्याच्या मागचं काय इंडिशन? आता का असलं त्याच्याबद्दल मी काय बोलू? हसू द्या, काम करा, चांगला रिझल्ट द्या, लोकांना समाधान द्या, तरच तुम्हाला लोक ॲक्सेप्ट करतील. नसता सोहळे होत राहतील, लोक एकदा विसरले का मग नंतर लक्षात ठेवत नाही. 5 वर्षात काय काय विकासाचं विजन आहे? या शहराला सर्वात महत्त्वाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला रोजगाराचा प्रश्न आहे. आता जे काही 72,000 कोटीची गुंतवणूक या ठिकाणी होते, त्यासाठी जे काही बेसिक प्लॅनिंग ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय. सुविधायुक्त हे शहर असलं पाहिजे, खड्डेयुक्त नाही तर खड्डेमुक्त हे शहर असलं पाहिजे, पाण्याची चांगली सुविधा असली पाहिजे. या सर्व बाबी आम्ही प्रामुख्याने आणि प्राधान्याने घेण्याचा प्रयत्न करतो. पुढील प्रजासत्ताक दिनापर्यंत हा पाण्याचा प्रश्न मिटेल का संभाजीनगर? एप्रिलमध्ये पाणी चालू होईल असा माझा प्रयत्न राहील आणि मी ते 100% करेल. डीपीटीसीची बैठक आहे का? कोणती बैठक? कसं असणार आहे? डीपीटीसीची बैठक वादळी ठरेल असं म्हणणं आहे. डीपीटीसी बैठक मी 30 तारखेला घेतो. आजची जी बैठक आहे त्या प्रत्येक खात्याचा थोडासा आढावा घेऊन त्यांच्याला काही सूचना देण्याचा प्रयत्न करतो. मी पोलीस कमिशनर साहेबाला बोलवलं, ग्रामीण एसपीला बोलवलं, कॉर्पोरेशन कमिशनरला बोलवलं. सुरक्षिततेचा विषय आहे, गुन्हेगारीचा विषय आहे, कॉर्पोरेशनचे संबंधित काही प्रश्न आहेत, त्यांना त्या सूचना देऊन त्या पद्धतीने कसं काम करते ते आपण पाहतो. जुन्या निर्णयांबद्दल पण विचार होता. जुन्या निर्णयाबद्दल तुम्हाला आजच काही गोष्टी कळतील, मला मिटिंग होऊ द्या, नंतर मी तुम्हाला त्याबद्दल. बरं, पालकमंत्री सहसा प्रिंटेड भाषण वाचतात, आम्ही नेहमी इतक्या वर्ष बघितलं, पण आज तुम्ही वाचलं नाही भाषण. पालकमंत्र्यांनी प्रिंटेड भाषण वाचणं, त्याच्यामध्ये असलेली तरतुदी सांगणं या लोकांना माहिती असतं, पण तुमच्या मनातलं काय ते सांगायचं जर प्रयत्न केला तर लोक ऐकतात. म्हणून मी माझ्या मनामध्ये काय विजन आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं लोकांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला. खैरेंना ऑफर दिली का काही यासाठी? आजचा दिवस चांगला आहे, मिळालं गाळाभेट झाली. अब्दुल सत्तार आज नाही आले.